मित्रांनो, न्याय विज्ञान आणि सुसंस्कृती यासाठी शिक्षण प्रसारण. माझे नाव भाग्यश्री जाधव. माझ्या कॉलेजचे नाव ज्ञानेश्वरराव ज्युनियर कॉलेज पाटण. मी इयत्ता 11वी आर्टची विद्यार्थिनी आहे. माझा विषय आहे कचऱ्याचे व्यवस्थापन कसे करायचे याच्यावर चर्चा करणार आहोत. कचऱ्याचे व्यवस्थापनाचा पहिला प्रकार म्हणजे जैवविघटनशील कचरा. कचऱ्याचा दुसरा प्रकार म्हणजे अजैवविघटनशील कचरा. कचऱ्याचा तिसरा प्रकार म्हणजे घातक कचरा. हे 3 प्रकार पडतात. कचऱ्याचे व्यवस्थापनाचे पहिल्या प्रकारचा कचरा म्हणजेच जैवविघटनशील कचऱ्यामध्ये आपण फळांच्या साली किंवा फळांचे देठ, भाजी इत्यादी प्रकारचा आपण कचरा यामध्ये टाकू शकतो, म्हणजे या बॉक्समध्ये. व अजैवविघटनशील कचऱ्यामध्ये प्लॅस्टिक, न्यूजपेपर, प्लॅस्टिकच्या पिशव्या, प्लॅस्टिकच्या बाटल्या अशा प्रकारचा कचरा आपण ह्या ग्रीन बॉक्समध्ये टाकू शकतो. व तिसऱ्या प्रकारचा कचऱ्यामध्ये घातक कचरा म्हणजेच बँडेज पट्टी, कापूस, सुई अशा प्रकारचा कचरा आपण यामध्ये टाकू शकतो. म्हणजेच इलेक्ट्रिकल ही कचरा यामध्ये टाकू शकतो. म्हणजेच वायरांचे तुकडे, छोटे मोठे असे तुकडे आपण यामध्ये टाकू शकतो. अशा प्रकारचे जर कचऱ्याचे व्यवस्थापन नाही केल्यास तर आपल्यास होणारे धोके म्हणजेच आपल्या आरोग्यास अनेक प्रकारचे रोग होतात व आपल्या आजूबाजूचा परिसर अस्वच्छ होतो. त्यामुळे याचे फायदे असे आहेत की अशा प्रकारे कचऱ्याचे व्यवस्थापन केल्यास कोणतेही प्रदूषण होणार नाही, पहिली गोष्ट तर, व कोणतेही अस्वच्छता निर्माण होणार नाही व स्वच्छ निर्माण होईल व अनेक प्रकारचे रोग पसरणार नाही. व अशा प्रकारचा उपक्रम प्रत्येक घरामध्ये राबवणं गरजेचं आहे.